माझा एक शेतकरी मित्र मला म्हणाला की दादा सिमला मिरची लावायला पाहिजे, लय पैसे होत्यात। एक नाही 10-12 शेतकरी जो भेटतील ते म्हणतात की ह्या वर्षी सिमला मिरची लावणार आहे, गेल्या वर्षी त्या पाहुण्याचे लय पैसे झाले, ह्या पाहुण्याचे लय पैसे झाले। शेतकरी मित्रांनो, लावण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा, कारण का सिमला मिरचीमध्ये जेवढी लोक सक्सेसफुल बघितले आहेत तेवढीच लोक आपण अनसक्सेसफुल बघितले आहेत। आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निगेटिव्ह करत नाही, लावलं तर नक्कीच पाहिजे, पैसे तर नक्कीच होतात, पण ते पैसे कधी होणार आहेत आपले की आपल्याकडे ह्या बॅकिंगच्या यंत्रणा असतील तरच पैसे होणार आहेत। शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहे की सिमला मिरची लावत असताना आपल्याकडे बॅक बाजू काय काय असलं पाहिजेत, कारण का सिमला मिरची लावत असताना ब्लॅक थ्रिप्सचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे। रेग्युलर थ्रिप्स आहे, तुमचा व्हाईट फ्लाय आहे, पांढरी मच्छी, थ्रिप्स, तुडतुडा, मावा, हे सगळ्या किडींचा प्रादुर्भाव आहे। त्याचबरोबर जरा पाऊस पडला तर करप्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो, सनबर्निंगचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम होतो, विल्टिंगचा प्रॉब्लेम होतो। ह्या सगळ्या समस्येला तोंड देत कामगारांची बाजू, येणारा खर्चाची बाजू, रोपाची किंमत जास्त, ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचार करावा लागतो। आणि जर का हे यंत्रणा असल्या तर नक्की आपण सक्सेसफुल होऊ शकतो। पण काय काय यंत्रणा लावायची त्याच्या आधी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक एक लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग होण्यासाठी जे काही आपण काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी सुद्धा मी सिमला मिरचीवर, उन्हाळी सिमला मिरचीवर बरेच भाग केले होते, ह्या वर्षीही बनवत आहे। तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात, त्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन काढलं पाहिजे, तुम्ही काय सोल्युशन काढता त्यावर आपण नक्की वेगवेगळे व्हिडिओ बनवू। पण आज तूर्त व्हिडिओ बनवूया की शेतकरी मित्रांनो बॅकिंगला काय असलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट आहे की भांडवल असलं तर आपण नक्की काम करू शकतो। शेती हा बिझनेस आहे, आम्ही म्हणतो की बाबा बिझनेस म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि जास्तीत जास्त हे केलं पाहिजे। सिमला मिरची का चांगला आहे हे वारंवार सगळ्यांना माहिती आहे की बाबा 50 ते 100 टन आपण उत्पादन काढू शकतो, चांगलं खत नियोजन केलं, चांगलं जमीन असलं, चांगल्या उत्पादनाची बाजू असली, क्लायमेटिकल साथ चांगली लागली, 100 टन आपण उत्पादन काढू शकतो। मिळणारा भाव 20-30 रुपयाने जरी लागला तरी खूप चांगले पैसे होतात, हे वारंवार आपण बघत आलेलं आहे। पण पूर्वी जे पद्धतीने आपल्याला इझी काढत होतो आपण की बाबा वातावरण चांगलं होतं, माल चांगला यायचा, व्हरायटी चांगल्या सपोर्ट करायच्या, सगळ्या गोष्टी इझी होत्या, ब्लॅक थ्रिप्स नव्हता, पांढरी माशी जास्त नव्हती, मावा नव्हता जास्त, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये होत्या, त्यामुळं इझी उत्पादन मिळायचं, सगळ्या गोष्टी व्हायच्या। भरीसभर आता कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, तर ह्यासाठी आपल्याकडे बॅकिंगला खूप यंत्रणा असली पाहिजे। तर सगळ्यात पहिलं महत्त्वाची यंत्रणा शेतकरी मित्रांनो की आपलं शेत चांगलं असलं पाहिजे। शेत चांगलं असलं पाहिजे म्हणजे काय, सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपण सिमला मिरची घेऊ शकतो, पण जमिनीची चांगली मशागत असली पाहिजे। त्याच्या आधी तुमचं काय बाबा सतत आपण भाजीपाला करत असलो तर विल्टिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्याच्या आधी तुम्ही झेंडू किंवा मका लावून त्या जमिनीतली सगळी बुरशी काढून घेतली पाहिजे। आणि झेंडू मका लावल्यानंतर त्याची ताकद कमी झालेली असते, तर ती ताकद भरून काढणं किंवा त्या पिकाला चांगलं फर्टिगेशन दिलं पाहिजे, ही पहिली गोष्ट आपली करणं महत्त्वाचं आहे। त्याच्या पुढं पण जाऊन सिमला मिरची लावताय, उन्हाळी सिमला मिरची लावताय तर तुमच्याकडे नेट हाऊस असलं पाहिजे। आज हा 5-6 एकरचा आपण प्लॉट करताय शेतकरी मित्रांनो, तर पहिलं काम करून घेत आहे की वर नेट मारत आहे, कारण का जर का उन्हाचं टेम्परेचर इतकं आहे शेतकरी मित्रांनो की माणूस जर का असं वर तर शेतकरी मित्रांनो ज्यांना कुणाला असं परमनंट नेट हाऊसचं स्ट्रक्चर जमत नाही त्यांनी मी गेला एक जुने व्हिडिओ बनवलेत उन्हाळी सिमला मिरचीचे, तर तिथं दाखवलेलं आहे मी कशा पद्धतीने आपण 5 फुटाचे नेट ओढून घेऊ शकतो, जेणेकरून काय होईल आपल्याला की बाबा जो उन्हाचा टेम्परेचरचा डायरेक्ट अटॅक आहे तो आपल्या पिकावर पडणार नाही, कुठं ना कुठं थांबल। सगळ्यात महत्त्वाचा मेजर प्रॉब्लेम काय होतो शेतकरी मित्रांनो की जर का जास्त ऊन असेल तर झाड स्ट्रेसमध्ये जातात, आणि स्ट्रेसमध्ये गेल्यामुळं तुम्हाला चांगली फ्लॉवरिंग येणार नाही, फ्लॉवरिंग ते फळं सेटिंग होणार नाहीत, आणि त्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा माल पण मिळणार नाही आहे, आणि भरीसभर इतर रोगांचा अटॅक स्ट्रेस झाडावर पटकन वाढतो। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करायचं आपल्याला शेतामध्ये नेट हाऊस असेल तरच सिमला मिरची करा, ओपनला सिमला मिरची करू नका। आता बरेच लोक म्हणतील की ह्याच्या आधी आम्ही आणलोय तरी पण आम्ही आणून दाखवतो, करतो, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही शेतकरी मित्रांनो, माझा काय तोटा होणार नाही किंवा मला काय 10 पैसे किंवा 10-20 लाख रुपये मला मिळणार नाही आहे। माझं सांगायचं काम आहे की जे प्रॉब्लेम येतात ते सांगायचं काम आहे। तुमच्या जर का वातावरण तुमच्या इकडे कमी असेल, तुम्हाला ओपनला येत असेल तर तुम्ही लावू शकता, पण माझं 100% मत आहे जर का तुमच्यावर जर का तुम्ही निम्म टेम्परेचर कमी करून खाली घेणार असला तरच करा। त्यामध्ये पहिली महत्त्वाची बाजू अजून काय करते नेट हाऊस करत असताना शेतकरी मित्रांनो की साईडचा सगळा बेल्ट म्हणजे चारी बाजूनं तुम्ही रिकामं ठेवायचं आहे। बऱ्याच ठिकाणी काय होतं की बाबा सगळंच पॅक केलं जातं, साईडनंही सकिंग पेस्टचा अटॅक होऊ नये म्हणून मारलं जातं, पण हे कंट्रोल ज्या वेळेला क्लायमेट करतो एका ठिकाणी आपण, तर त्यावेळेला काय होतं शेतकरी मित्रांनो की समजा माईट्सचा अटॅक जर का तिथं आला, आणि उन्हाळ्यामध्ये बेसिकली माईट्सचा अटॅक येऊ शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तर तो माईट्स कंट्रोल करणं खूप अवघड जातं। त्यामुळं साईडचं ओपन ठेवा, जेवढं ओपन ठेवता येईल तेवढं आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। ह्याच्या पुढे शेतकरी मित्रांनो
जमिनीची तुमची नांगरट व्यवस्थित झाली पाहिजे। बेसल डोस टाकला तरी चालू शकतं, नाही टाकला तरी चालू शकतं, ते तुमच्यावर डिपेंड आहे। ह्यामध्ये 2 बेसिक गोष्टी मेजर महत्त्वाच्या पाहिजेत आपल्याकडं फर्टिगेशनचं प्रॉपर टँक पाहिजे आणि त्याचा प्रेशर मेंटेन पाहिजे आणि 100% डबल लॅटरल पाहिजे शेतकरी मित्रांनो। भले तुमचा 5 फुटाचा बेड असू दे, 6 फुटाचा बेड असू दे, 4.5 फुटाचा बेड असू दे, ज्याप्रमाणे पर एकर आपल्याला बऱ्यापैकी 12,000 ते 14,000 रोपं आपली पर एकरमध्ये बसली पाहिजेत। हे तुमच्या कॅल्क्युलेशन आहे तुमच्या भागानुसार। कारण का समजा तुमच्या भागामध्ये जर का 4.5 फूट, आता हे 18 फूट अंतर आहे तर 4.5 फुटानंच बेड पडणार, मी तिथं 5 फुटाचं म्हटलं तर तुम्हाला अवघड होईल। तर ह्या गोष्टी असतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने पाडा आणि त्या हिशोबाने रोपाचं ॲडजस्टमेंट करा। पण पर एकर 12,000 ते 14,000 रोपं बसली पाहिजेत आपल्याला। तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण रोपं बसवणार आहे तर प्रत्येक लॅटरल आपले डबल लॅटरल असणं खूप गरजेचं आहे। कारण का मी परत आणि त्या मुद्द्यावर येतो, कारण का स्ट्रेसचा अटॅक हा खूप मोठा आहे शेतकरी मित्रांनो। ज्यावेळेला उन्हाचं टेम्परेचर वाढालं आहे आपल्याला स्ट्रेस वाढत राहतो, त्यामुळं पाणी हे भरपूर गेलं पाहिजे आपल्या जमिनीमध्ये, पाण्याचा फ्लो चांगला मेंटेन असला पाहिजे। बरीच लोक विल्टिंगला येतात म्हणून पाणी सोडत नाहीत, पण तिथं महत्त्वाचं पाहिजे प्रेशर गेज मेंटेन करा। तुमचे जे कोण ड्रिपचे कन्सल्टंट आहेत दादा, भले 1 लिटरचं ड्रिप असू दे चालतं, पण माझा बेसचा इंडेक्स भिजला पाहिजे, त्या हिशोबानं मला प्रेशर मेंटेन करून द्या म्हणावं। कारण का प्रत्येकाची लाईन वेगळी असते। मी म्हटलं तुम्हाला 4 लिटर टाका, 2 लिटर टाका, पण तुमची लाईनच तशी वेगळी असली तर मी काय त्याला करू शकत नाही, त्याची कन्सल्टंटी तुमच्या ड्रिपवाले दादा करून देऊ शकतात तुम्हाला। ही पहिली गोष्ट। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे बॅकिंगला STP पंप कंपल्सरी पाहिजे शेतकरी मित्रांनो। खांद्यावरच्या पंपानं जर का तुम्ही सिमला मिरचं जर का औषध मारत असला ते कधीही तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट होणार नाही आहे। मी अजिबात रिकमेंडेशन करत नाही की बाबा खांद्यावरच्या पंपानं तुम्ही औषध मारा किंवा खांद्यावर पंप घ्यावा। कारण का सिमला मिरचीला आता इथनं पुढं अशी सिच्युएशन येणार आहे शेतकरी मित्रांनो की मोठे महाग औषध मारण्यापेक्षा, आता मी भविष्यात आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवेनच की बाबा जेवढे आपण साधे औषधं मारू किंवा साध्या औषधांना जेवढं कंट्रोल करू आपण, तर तेवढं आपलं कंट्रोल पटकन होणार आहे आणि तेवढं आपल्याला चांगले रिझल्ट मिळणार आहेत। तर त्यासाठी एक डे आड आपल्याला फर्टिगेशन स्प्रे करावे लागणार आहेत। त्यामुळे STP स्प्रे कंपल्सरी बसवा। बरीच लोक म्हणतात आम्ही ट्रॅक्टरनं मारतो, हे मारतो, पण त्यापेक्षा वेल अँड गुड आहे की बाबा हातानं STPच्या पाईपनं मारणं, ह्याचे स्प्रे मला सगळ्यात आवडतात। तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा, इंडेक्स प्रॉपर कव्हर झाला पाहिजे आणि रिझल्ट चांगले आले पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। हे असेल तरच तुम्ही पुढे जावा, अदरवाईज त्यात काही मजा नाही आहे। दुसरं महत्त्वाचं किंवा फर्टिगेशन जे सोडणार आहे आपण तिथेही चांगली मोटर पाहिजे। म्हणजे आपलं 15 ते 20 मिनिटांमध्ये जे आपलं 1 एकर 2 एकरचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जे काही आपण 150-200 लिटर कालवलेलं आहे ते सगळं एकाच वेळेला ॲट अ टाईम चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे, त्याचे रिझल्ट खूप चांगले दिसतात। 1 तास 2 तास आपलं फर्टिगेशन चाललं आहे हळूहळू, तर ते कुठं गेलेलं आहे, कशा पद्धतीने गेलेलं आहे, कुठल्या भागात व्यवस्थित गेलेलं आहे हे आपल्याला ऑब्झर्व करता येत नाही। त्यामुळे त्याचं व्यवस्थित तुमच्याकडे ॲटोमायशन असेल तर वेल अँड गुडच आहे, पण नसेल तर तुम्ही त्याला काय जुगाड करताय हे महत्त्वाचं आहे। पण ते महत्त्वाचं आहे, मी पंपानं सोडलो, व्हेंचुरीनं खतं सोडलो, ह्याचे रिझल्ट येत नाहीत। जर का असे असेल तर तुम्ही अजिबात पुढे जाऊ नका, त्याचे तुम्हाला इफेक्ट मिळणार नाही आहेत। दुसरं महत्त्वाचं, त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं की प्रॉपर बेड पाडले पाहिजेत, मल्चिंग चांगलं असलं पाहिजे आणि एक डोक्यामध्ये विचार ठेवायचा शेतकरी मित्रांनो की दराकडे अजिबात बघायचं नाही आहे। टार्गेट तुमचं डोक्यात असलं पाहिजे की बाबा मला सिमला मिरचीमधनं मिनिमम 50 टन मला उत्पादन काढायचं आहे, मग मी दराच्या बाबतीत बघतो। कारण का काय होतं, बऱ्याच वेळा ह्या जर्नीमध्ये मी बघत असतो की रेट पडला तर लोक पूर्ण खर्च थांबवतात, मग झाड स्ट्रेसमध्ये जातात, रोगाला बळी पडतात, भरपूर उत्पादन कमी येतं आणि तेच रेट जास्त असला की अति खर्च करतात आणि तो प्लॉट लवकर आवळतो। तर शाश्वत ठेवा, मोहमायामध्ये जाऊ नका, लॉंग टर्म आपल्याला बिझनेस करायचा आहे। प्लॉट 6 महिने 7 महिने वाढदिवस घालू प्लॉटचे, बऱ्याच ठिकाणी आमचे बरेच प्लॉट आहेत असे की आम्ही त्या प्लॉटचे वाढदिवस घातलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो वर्षभर प्लॉट टिकवू, आपण चांगलं उत्पादन घेऊ, त्यामधनं वर्षभर चांगलं उत्पादन काढलो की नक्की कुठं ना कुठं आपल्याला त्याच्यातनं प्रॉफिट चांगलं मिळू शकतं। त्यामुळे ह्या गोष्टी डोक्यात ठेवा, मेंटेन ठेवा। ह्याच्या पुढे महत्त्वाची गोष्ट लागणार आहे तुम्हाला बॅकिंगला की तुमचे लेबर, तुमच्याकडे कामगार चांगले असले पाहिजेत आणि स्किल्ड असले पाहिजेत। त्या कामगारांना बांधणी करता आलं पाहिजे, त्या कामगारांना तुमच्या ढबूची साईज ओळखता आली पाहिजे, त्या कामगारांना तोडा कसा करायचा माहीत पाहिजे, त्या कामगारांना तुमची कामं काय काय आहेत, तुमचं स्प्रे मारायचं असू दे, भांगलन असू दे, माल काढायचा असू दे, माल सावलीत ठेवायचा असू दे। कारण का बऱ्याच वेळेला बघितलं की माल काढून उन्हात ठेवलं तरी सगळा माल खराब झालेला आहे। ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत। तर स्किल्ड लेबर नसतील तर त्यांना स्किल्ड करा, थोडं लक्ष द्या त्यांच्याकडं। तर हे लेबर तुमच्याकडे व्यवस्थित असले पाहिजेत, ह्या गोष्टीची मेन काळजी घेतली पाहिजे। राहिला मुद्दा हे सोडून महत्त्वाचं काय आहे की तुमचं नर्सरीवाल्यांचं दादांच्याबरोबर चांगलं रिलेशन पाहिजे, चांगली व्हरायटी तुम्ही सिलेक्शन केली पाहिजे, चांगली व्हरायटी सिलेक्शन करा। कुठलीही असू दे साईज, तुमचा इंडस सेगमेंट असू दे, इंद्रा असू दे, पॅलेडर सेगमेंट असू दे, मिडियम सेगमेंट असू दे, कुठलाही सेगमेंट घ्या तुम्ही व्हरायटी सिलेक्शन करा, योग्य व्हरायटी सिलेक्शन करा।
दुसरं महत्त्वाचं, चांगला नर्सरीमधनं रोपं घ्या. परत आम्ही कुठं तर प्लॉटला विचारला जातो, तुम्ही सांगत बसताय ते नर्सरीवाल्यांनी आम्हाला फसवले, त्या दादानी आमची रोपच खराब दिले आम्हाला. मग हे सगळं सांगत बसण्यापेक्षा तुम्ही आधीच त्याचं नियोजन करा. दुसरं महत्त्वाचं, तुमचे जे चांगले कन्सल्टंट आहेत त्यांच्या संपर्कात राहा तुम्ही. अदरवाईज आमच्या टीमचं बरेच मी नंबर दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी माझी सहकारी काम करत असतात, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. अदरवाईज काहीच कुठं नसल्यास आम्ही ऑनलाईन पण काही मदत करायचा प्रयत्न करतो. तुम्ही ऑनलाईनही सुद्धा आमचं मदत घेऊ शकता. पण चांगले कन्सल्टंट घ्या, कारण का हे रोज हे व्हायरस, थ्रिप्स, सकिंग ह्याला घेऊन जगायची गोष्ट आहे. रोज प्रॉब्लेम येणार आहेत, रोज काम करायचं आहे, रोज समस्या येणार आहेत, रोज सोल्युशन काढायचं आहे. तर ह्या गोष्टीवर काम करावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो. तर ह्या गोष्टी तुम्ही चांगले हे करा. दुसरं महत्त्वाचं की चांगल्या दुकानदारांच्याबरोबर रिलेशन ठेवा शेतकरी मित्रांनो, जेणेकरून काही वेळेला तुम्हाला स्प्रे 5,000, 10,000चे स्प्रे लागतात, तर काही वेळेला क्रेडिट घ्यावं लागलं तरी ते चांगल्या क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला क्रेडिटवर देतील. आणि तुम्हीही त्यांच्यासोबत असे चांगले व्यवहार ठेवा की तुम्ही त्यांच्या टाईमला पैसे द्या, जेणेकरून ते तुम्हाला चांगलं मटेरियल देत राहतील. कारण का शिमला मिरची हा भांडवलाचा विषय आलेला शेतकरी मित्रांनो. जवळपास 3.5, 4, 5 लाखापर्यंत लास्टपर्यंत खर्च जातो तुमचा. चांगला 50, 60, 70 टनापर्यंत उत्पादन जायला. मग हे 5-6 लाखाचं रोटेशन फिरवायला वेळ लागतो. कामगारांचा खर्च आला, रोपाचा खर्च आला, शेडनेटची दुरुस्ती आली, ड्रीप, फर्टिगेशन खतं, ह्या गोष्टी येतात. खताचं तर योग्य क्वालिटीची खतं घ्या. तुम्ही रिझल्ट ऑब्झर्वेशन करा. रिझल्ट आलं नाही, खतामध्ये फसवलं, नंतर रडत बसू नका. घेताना चांगल्या गोष्टीची काळजी करून घ्या, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे सोडून शेतकरी मित्रांनो अजून काही मुद्दे असल्यास तुम्ही कमेंट करून सांगा, की जेणेकरून तुमच्याकडे ह्या गोष्टी असल्या की आपण शिमला मिरचीमध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि राहिला लास्टचा मुद्दा शेतकरी मित्रांनो, की तुमच्याकडे मार्केट असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो. कोण सांगते, मी रोहित दादांचा व्हिडिओ बघितला, बोरगाव टेक्नॉलॉजीचा व्हिडिओ बघितला, आमच्या गावातला दुकानदार सांगितला, तो आमचा पाहुणा सांगितला, माझा मेहुणा सांगितला म्हणून मी शिमला मिरची लावलो आणि शिमला मिरची विकलं नाही, कमी रेटनं विकलं, मार्केटमध्ये भाव 40 नव्हता आणि मला 15 रुपयाने द्यायला लागलं. तर ह्या गोष्टी करू नका. त्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग लावा. अर्धा एकर करायचा आहे, 1 एकर करायचा आहे, 5 एकर करायचा आहे, 100 एकर करा तुम्ही. पण तुमच्याकडे ते विक्री व्यवस्था असली पाहिजे. ती विक्री व्यवस्था पाठवत असताना क्वालिटी माल पाठवला पाहिजे, बॉक्स पॅकिंग करून पाठवला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीची यंत्रणा असेल तरच तुम्ही शिमला मिरचीमध्ये पडा, नक्की सक्सेसफुल होशीला. आणि ह्यानंतर तुम्हाला काय काय लागणार आहेत व्हिडिओमध्ये मला ते सांगा, जेणेकरून आपण तसा व्हिडिओ बनवू. तर व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.